काही असो, महायुतीत मिठाचा मोठा खडा पडला आहे. तो उघड दिसत नाही किंवा दिसू दिला जात नसावा कदाचित, पण मिठाचा खारटपणा कधी झाकतो का हो? मित्र हो, नमस्कार. यंदाच्या म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला विक्रमी बहुमत मिळालं खरं, पण महायुतीत सुरू असलेला चौथा सुभाग काही केल्या कमी होत नाही, संपायचं तर नावच नाही. अहो, उलट बघा, आता आपापसातच महायुतीमध्ये लाथाळ्या सुरू आहेत, त्यातल्या त्यात भाजप आणि शिंदेसेना. बघा, म्हणजे सगळं काही अगदी आलबेल आहे, सगळं काही ठीक आहे असं वरवर दाखवलं जातंय, पण जे चाललंय ते त्यांना लपवताही येत नाही मित्रांनो. अहो, सगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत. राजकारणाचे वेगळे रंग आणि वेगळे ढंग देखील आपल्याला पाहायला मिळू लागलेले आहेत. भारतीय जनता पक्ष बघा आता एकनाथ शिंदे यांच्याशी कसं वागतं हे उघड झालेलं आहे. अनेक घटनातून ते तुमच्या आमच्या समोर सुद्धा आलेलं आहे. एकनाथ शिंदे यांना आता भाजप फारसं जमेला धरत नाही हे पुन्हा पुन्हा दिसतंय. राज्यात बघा, सत्ता स्थापनेपासूनच महायुतीत आलबेल नाही हे वारंवार घडणाऱ्या घडामोडीमुळं दिसून आलेलं आहे, आपण पाहिलेलं आहे. त्यातच आता महायुतीत मिठाचा खडा ठरेल अशी आणखी एक माहिती समोर आली आहे. आणि खरं तर हा फार मोठा डाव म्हणावा लागेल राजकारणातला. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीतील प्रचंड यशानंतर आता महायुतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांकडे मोर्चा वळवला आहे. भाजपासाठी तर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक अत्यंत महत्त्वाची बनू लागलेली आहे. महायुतीतल्या पक्षांनी या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केलेली आहे, पण यामध्ये भाजपा एक वेगळाच डाव खेळू पाहत आहे. एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवण्याचा भाजपाचा मोठा प्रयत्न आता दिसू लागलेला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी भाजपनं आता सुरू देखील केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं आगामी दिवसात महायुतीमध्ये नेमकं काय काय घडणार याकडं खरं तर आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. भाजपच्या विविध पातळ्यावर सुरू असलेल्या बैठकामध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळं सध्या सुरू असलेल्या वादांच्या फेऱ्यानंतर स्वबळाचा नारा दिला जातोय का असा सवाल उपस्थित झाला आहे आपोआपच. दुसरीकडं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र अजूनही महायुतीने एकत्रित निवडणुका लढवण्यावर ठाम असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं महायुतीत महापालिका निवडणुकाबाबत संभ्रम आहे का असा सवाल पुन्हा उपस्थित झालेला आहे. अहो, गेल्या काही दिवसातलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या कथित कोल्ड वॉरची किनार, म्हणजे ज्याला आपण शीतयुद्ध वगैरे म्हणतो, हे असं काही या दोन्हीमध्ये जे काही सुरू आहे, या कोल्ड वॉरची किनार या स्वबळाच्या चाचपणीला आहे की काय असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. भारतीय जनता पक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आढावा घेतला जात आहे. स्थानिक पातळीवर बैठकाही सुरू आहेत. या बैठकामध्ये निवडणूक स्वबळावर लढण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं निवडणुका आता कशा पद्धतीनं लढायच्या किंवा लढल्या जातील याचा अंदाज तर येऊ लागलेला आहे. पण दुसरीकडं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र अजूनही एकत्रित म्हणजे महायुतीतच निवडणूक लढवावी असे या मतावरती ठाम दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमुळं महायुतीत संभ्रमाची स्थिती तर सध्या निर्माण झालेली आहे. मागील काही दिवसापासून एकनाथ शिंदे नाराज आहेत. त्यांची नाराजी आता भाजपला आवडतही नाही आणि ती दूर करण्यासाठी भाजपकडून फारसं काही केलंही जात नाही. म्हणजे खरं तर याला बेदखल करणं म्हणतात. त्यामुळं ही सगळी संदोपसंधी सुरूच आहे. भाजपाकडून आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा पवित्रा यामुळंच घेतला जात आहे की काय असा देखील एक प्रश्न आहे. महायुतीत मात्र याबाबत अद्याप स्पष्टता नाही. निवडणुका एकत्रित लढायच्या की स्वबळावर याचा अंतिम निर्णय तर अजून झालेला नाही. पण भाजपाकडून एकनाथ शिंदे यांना त्यांची जागा दाखवण्याची तयारी मात्र केली जात आहे अशी मोठी चर्चा सुरू झालेली आहे. बघा, चर्चा कुठलीही असली तरी तिचा उगम नक्की कुठं ना कुठं तरी असतो ना हो. असं होत नाही की अचानक एखादी चर्चा
आणि वेगानं सुरू होते, त्या पाठीमागं काहीतरी असतं. काही असो, महायुतीत मिठाचा मोठा खडा पडला आहे. तो उघड दिसत नाही किंवा दिसू दिला जात नसावा कदाचित, पण मिठाचा खारटपणा कधी झाकतो का हो? काटशहाचे राजकारण महायुतीत सध्या जोरात सुरू आहे एवढं मात्र नक्की. पाहूया आगे आगे होता है क्या. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.